महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे। ही योजना महिलांना सक्षम करण्याकरिता सुरू करण्यात आली असून याचा महिलांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेची जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची किस्त 17 ऑगस्टला महिलांच्या खात्यात येणार अशी डेडलाईन देण्यात आली होती। मात्र त्यापूर्वीच महिलांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झाली। तर गोंदिया जिल्ह्यातील अनेक महिलांना याचा लाभ मिळाला असून महिलांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे। तर गोंदिया जिल्ह्यातील हजारो महिलांनी राख्या जमा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्या राख्या पाठविलेल्या आहेत। तर गोंदिया जिल्ह्यातील 20 महिला मुंबईसाठी रवाना झाल्या असून 19 ऑगस्टला वर्षा बंगल्यावर पोहोचून त्या मुख्यमंत्री यांना राखी देखील बांधणार आहेत। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी महिलांच्या हितासाठी लाडकी बहीण योजना ही सुरुवात केलेली आहे आणि उपमुख्यमंत्री आपले फडणवीस साहेब, अजितदादा पवार यांच्या सहमताने हे मुख्यमंत्री लाडली बहीण योजना माननीय एकनाथ शिंदेजींनी सुरुवात केली आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि सर्व बहिणींच्या 2,80,000 महिलांना ते त्यांच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत आणि ही जी योजना महिलांपर्यंत पोहोचली आहे त्यांच्या हितासाठी त्यांनी खूप अत्यंत महत्त्वाचं आणि खूप चांगलं पाऊल उचललं मुख्यमंत्री साहेबांनी आणि सर्व आपल्या जिल्ह्यातील आणि जिल्ह्यातीलच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील महिला अति आनंदित आहेत आणि तोच आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही इथं जमलेले आहोत सर्व महिला आणि साहेबांकरिता हे 19 ऑगस्टला रक्षाबंधनाचा कार्यक्रम आहे। त्याच्यासाठी आपल्या जिल्ह्यातून महिला जात आहेत राखी घेऊन त्यांना राखी बांधण्याकरिता आणि खूप चांगलं हे आहे। मला ही जेव्हा योजनाचे आम्ही फॉर्म भरले महिलांकडून ग्रामीण भागामध्ये त्यांनी आज रडून फोन करतात की हे आमचे लाडले मुख्यमंत्री साहेब, आमची अशी इच्छा आहे की जेव्हापर्यंत साहेब आहेत तेच मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राचे असायला पाहिजे असं त्यांनी आपल्याकडून आशीर्वाद सुद्धा त्यांना दिलेला आहे।